गुन्हे शाखेकडून चेन स्नॅचिंग, मोबाईल स्नॅचिंग व पोलीस बतावणीचे गुन्हे उघडकीस. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात चेन स्नॅचिंग, मोबाईल स्नॅचिंग व पोलीस बतावणीचे गुन्हे उघडकीस आणण्याकामी वरिष्ठांनी सूचना व आदेश दिले होते. त्याप्रमाणे गुन्हे शाखा घटक 2 भिवंडी यांचेकडून सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष प्रयत्न चालू करण्यात आले होते. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शीतल राऊत यांना मिळालेल्या गुप्त बातमी व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपी नामे रवींद्र धनाजी भोसले, वय 24 वर्ष, राहणार मनपाट शाळा क्रमांक 43 बाजूला देवाजीनगर, नारपोली, भिवंडी यास दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी कल्याण भिवंडी बायपास भिवंडी या ठिकाणी सापळा रचून शिताफीने ताब्यात घेण्यात आले असता त्याने भिवंडी, कल्याण, ठाणे, उल्हासनगर, कर्जत रेल्वे, पुणे रेल्वे हद्दीमध्ये 13 चेन स्नॅचिंग व 3 मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली. नमूद आरोपीने याने सदरचा माल दिनेश पांडुरंग पाटील, वय 47 वर्ष, राहणार पाटील नगर, माऊल कृपाचाळ, रूम नंबर 1, भास्कर शाळेजवळ, आंबिवली, कल्याण याचेकडे विक्रीसाठी दिला असल्याचे सांगितले. त्या दोन्ही आरोपींना भिवंडी शहर पोलीस स्टेशन येथे अटक करण्यात आली असून त्यांचेकडून 5,61,000 रुपये किमतीचे 15 तोळे 6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 21 मोबाईल असा एकूण 8,55,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. तसेच पोलीस बतावणी करून गुन्हे करणारे आरोपींचा तपास चालू असताना मिळालेल्या गुप्त बातमीचे अनुषंगाने भिवंडी शहरात संशयित इसमांवर पाळत करत असताना आरोपित नामे मोहम्मद अजीज जाफरी, राहणार लोणी काळभोर, पुणे यास ताब्यात घेऊन त्याचेकडे केलेल्या चौकशीत त्याने भिवंडीत शहरात 2 बतावणीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. नमूद गुन्ह्यातील मुद्देमाल त्याने श्रीकांत रामचंद्र गबाळे, राहणार मनेकल्ली, जिल्हा बिदर, कर्नाटक राज्य यास विक्री केल्याचे सांगितले. त्याप्रमाणे नमूद दोन्ही आरोपींना अटक करण्यात येऊन त्यांचेकडून एकूण 2,20,000 रुपये किमतीचे 45 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. पोलीस स्टेशन होते त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 2 चे पोलीस निरीक्षक शीतल राऊत, एपीआय माळी, एपीआय भोईर आणि त्यांची टीम ही एसीपी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत होती. त्यामध्ये रवींद्र भोसले, राहणार नारपोली, भिवंडी हा आरोपी निष्पन्न झाला. त्याला ताब्यामध्ये घेऊन त्याच्याकडून एकूण 16 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्याच्यामध्ये 13 चेन स्नॅचिंग आहेत आणि 3 मोबाईल स्नॅचिंग असं त्याच्याकडून एकूण 156 ग्रॅम सोन्या चांदीचे दागिने, त्याचबरोबर 21 मोबाईल असा जवळपास 8.5 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. रवींद्र भोसले याच्यावर यापूर्वी शरीराविरुद्ध आणि मालाविरुद्धचे एकूण 31 गुन्हे दाखल आहेत. त्याचा पोलीस कोठडी दिनांक 16 तारखेपर्यंत आहे. सदर गुन्ह्याचा तपास सुरू असून त्याच्यामध्ये अजून त्याचे कोण साथीदार आहेत का किंवा त्यानं हे सदरचं सोनं कोणाला अजून विकलं आहे का त्याबद्दल देखील अधिक तपास गुन्हे शाखेचे घटक 2 चे पोलीस अधिकारी करत आहेत. हा रवींद्र भोसले हा पायी चालत जाऊन चेन स्नॅचिंग करणे किंवा सोनचाकळी जबरीने चोरून नेणे अशी त्याची मोड असते. निष्पन्न होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचं पथक तपास करत आहे. आरोपी यापूर्वी 31 गुन्हे दाखल आहेत ज्याच्यामध्ये त्याच्या विरुद्ध मालमत्तेविषयी चोरी, जबरी चोरी, घरफोडी आणि मारामारीच्या असे काही गुन्हे, शरीरविरुद्धचे देखील गुन्हे दाखल आहेत. त्याचा पोलीस कोठडी दिनांक 16 तारखेपर्यंत आहे. जिल्ह्यामध्ये आरोपी गुन्हे दाखल आहेत. बऱ्याच ठिकाणी मुंबई, त्याच्याबरोबर ठाणे, नवी मुंबई अशा बऱ्याच ठिकाणी त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल.